हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. तर आम्ही रात्री देवाला गेलो होतो, तर माझ्या आत्यांचा मुलगा जो आहे ना, तो आलेला आम्हाला सोडायला. लेट झाला तर म्हटलं आता एकटा कुठंच जातो, घरी झोप. कारण तो वस्तीवरती राहायला, आमचं जे आधीचं घर आहे तिकडे राहायला आहेत ना ते. तर सकाळी आज जायची तयारी होती. तर बटाटे वडे जे आहेत ते आई 2 दिवस पाव आणत होती, पोरं कोरडीच खाऊन टाकत होती. त्यामुळे आज तिने सांगितलं की बाबा बटाटे वडे जे आहे ते करा. सगळ्या मुलांसोबत हार्दिक छान रमला होता. म्हणजे दिवसभर रडारडी सुरूच होती पोरांची, एक झाले की एक. पण तेवढीच खेळत होती, एन्जॉय करत होती. आणि आता सगळी जर गेली, आम्ही इकडे आलो, तर हार्दिकला अजिबात करमणार नाही. अरे बाबा हे काहीच नाही आहे, तू अजून बघितलेला नाहीये ह्यांचा प्रकार. बाई अरे लागेल अर्धी कुणाला तर. अरे बाबा सगळ्यात हे बारका गुट्टा लय वाईट आहे. आता बघ त्यांनी सगळ्या हातरूनच घड्या घालून ठेवलेली. काय म्हणायचं ग यांना? अरे देवा कचऱ्यात सगळं. आई तो कचरा सांग तिकडे साईडला. तू कशाला रे त्या बारक्यातनी जमा होतेस? एवढा मोठा दगड आहे तरी पण खेळाय कोण नाही. गाडी पंक्चर करून टाकली. ये देखो बटाटा वडा खाणे काय झालं. बस काढू ना आता. हा बंद करू का? आलं लसणाची पेस्ट भरपूर टाकली का? नाही, लसूण मिरची. हा टाकलं ना. हा ओके. कोथिंबीर भरपूर असते वड्यामध्ये. ते हार्दिकनं मारलं बघ आता त्याला डोळ्याला. ए बघ ए बघ ते. ए आरू दाखव तुझ्या कपाळाचं. बघ ते बघ बोच करलं. हे हार्दिकनंच केलंय. हे सगळं हार्दिकनं केलंय. नाही मी बघितलंय, हार्दिकनंच बोच करलंय. नाही हार्दिकनंच बोच करलंय. हे बारक्या घाट्यानं याला मारलंय. हे हार्दिकनं मारलंय. हार्दिकनंच मारलंय. नाही थडकलं नाही. मी मुद्दाम जास्त चिडवत होते की हार्दिकनं मारलं. कारण चुकून खेळता लागलेलं होतं. ते लागलं हे बारकं रडायला. मग दादानी ओरडाय गेले, दादा मारतेत म्हणून हार्दिक जो आहे तो पळाय गेला आणि हार्दिक पडला. मी आवरलेले, तयार झाले. कानात घातलेलं नाही कारण ते बँटेक्स असल्यामुळे मला कानाला थोडंसं उतायला लागलेलं आहे. उतायला आता कळलं असेल बऱ्याच ताईंना, जे घालतात त्यांना थोडंसं जाणवायला लागले मला दुखल्यागत, म्हणून मी घातलेलं नाही. इकडं बटाटे वडे झालेत, खायचं काम सुरू आहे. कसं बसलेत बघा. वडे झाले का ग रसा? आम्हाला जरा दाखवायला द्या की. वडं झालेत ना? किधर आहे वडा? तसे गरमागरम बटाटे वडे. सासू मागच लागली होती, पिक्चर धरला होता. पाव आणलेत वडं कधी करताय, पाव आणलेत वडं कधी करताय. आज सकाळीच सुरू झालेलं आहे ते वड्याचं काम. मस्त झालेत वडे. रसिकाचे वडे मस्त होतात. पहिली रेसिपी तुझी गेलती बघ, होय का नाही? पहिल्या म्हणजे माझ्या मते व्हायरल व्हायच्या आधी 4 वर्षापूर्वी रसिकाचे वडे लय भारी असतात, मस्त असतात. वडा बघा, वडा वत त्या ताटात वतला. हा कच्चं नको घेऊ, कच्चं नको घेऊ. वय शंकर अंगठी बघू, खूप सुंदर आहे रे. थांब ना, हातच दाखव. अंगठी बघा की, कोणी केलेले? होय, तुला 1 तोळा मिळाला काय? जावायचा ही आहे काय? ते मी मेवण्याच्या लग्नात अंगठी मिळाली बघा. होय, छान आहे अंगठी. मिरची घे ना.
केली का? हां 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 नको बाय मला आता काय. आम्ही आता आवरले, आता बाहेर पडणार आहोत. टायमिंग जे आहे ते 3:15 वाजले. कधी 1 वाजल्यापासून आम्ही आवरून बसलोय, पण ऊन एवढं आहे की बाहेरच पडू वाटते ना. म्हणून म्हटलं सगळ्यांना की बाबा आपण निवांत बाहेर पडूया. आता इथं म्हसोबाच्या दर्शनाला जाणार आहे, म्हसोबाचं दर्शन करणार. तोपर्यंत शंकर येते. चलो कोल्हापूर. रात्रीला मज्जा झाली. आम्ही दारात बसलेलो, संदीप बोर चालू करायला गेलता म्हणून. इथं कुत्रं खोबरं खात बसलेलं आणि तिथनं आमचं लक्ष गेलं घरापासनं. आम्ही आणि माझं आणि रसिकाचं सगळ्यांचं बोलणं झालं की तो वाघ आलाय, वाघ दिसन तसंच दिसत होतं. मग कॅमेरा चांगला झूम केला. मला पहिला कोल्हा वाटला, नंतर वाघ वाटला. मला वाटतं की 95% तरी बायकांना माहेर म्हणजे जीव की प्राण. आणि येताना म्हणजे मन नाराज होणं, थोडंसं अपसेट होणं, ह्या गोष्टी होतात. मलाही होतात. म्हणजे अगदी तुमचं माहेर श्रीमंत असो, गरीब असो, कसंही असो, शेवटी माहेराची सर कशाला नसते. मलाही होतं, पण यावेळेला नव्हतं. कारण का मी सोबत आईला घेऊन चाललेले होते. माझी खूप इच्छा होती की आईनं यावं आणि फायनली आई तयार झालेली आहे. 15 दिवस तर आता तिला काही मी सोडणार नाही, कारण आता संदीप आहे तोपर्यंत आईला म्हणले की तू इथंच राहायचं. त्याच्यानंतर कसं की मग आता बांधकाम सुरू होतं, रसिकाला जावं लागेल, थोडंसं तिकडं बघावं लागेल. त्यामुळे मग मी आईला त्यावेळेला तर आणू शकत नव्हते, पण आता बरोबर सापडलेलं आहे. आता पण सुरू होतं तिचं ते हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं आहे तसं आहे. पण शेवटी मी काय ऐकलेलं नाही. असं यावेळेला आम्ही काहीही सामान घेतलं नाही. ते उरलेले धान्य बिन्य घेऊन जावं म्हणत होते. तिला सगळं सांगितलं की बाबा मी काहीही घेऊन जाणार नाही, तू आहे असं. आम्हाला आमच्या जे बॅग आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये पण 2-2 ड्रेस मी जे आहेत माझे कपडे ते इथंच ठेवून चाललेले आहे. साडीसुद्धा मी घेतलेली नाही आहे. कारण का येऱ्या झाल्या वर्षभर होणार आहेत, कशाला नेहासारखा आणा. असं जतमध्ये आलो, बरोबर गाडी लागलेली. पण ही सांगलीची गाडी आहे, ही काय डायरेक्ट कोल्हापूर मिळाली नाही. सांगलीची गाडी आहे. म्हटलं जे असेल ते असेल, कारण खूप लेट आम्ही निघालेलो होतो. कोल्हापुरातून जतला जाताना आम्हाला दिवसाबरोबर जावं लागतं, पण जतवरून कोल्हापूरला येताना आम्हाला काही टेन्शन नसतं. अगदी रात्री 12 वाजू दे, 1 वाजू दे. कारण थोडंसं सिटी आणि आपलं गाव हे फरक पडतो ना, की रात्रीचा जाण्या येण्याला, प्रवासाला. सांगलीमध्ये आलो आहे, 6:30 वाजले सांगलीमध्ये. इथून अजून कोल्हापूर 1.5 तास, म्हणजे 1 तासाचा रस्ता आहे. पण म्हणतात ना की एस टी थांबत थांबत जाते. तर घरातून आम्ही 3:30ला बाहेर पडलेलो आहे. 3:30, 4:30, 5:30, 6:30 सांगलीमध्ये येईपर्यंतच आमचे 3 तास गेले. तिथनं कोल्हापूर 1.5 तास. म्हणजे आमचा जो प्रवास आहे 4.5 ते 5 तास घरी लागतो का, बरोबर. 4.5 ते 5 तास घरी जाईपर्यंत. आणि ह्या टायमिंगला निघालो म्हणून बरं. दुपारी जर घर निघालं असतं ना, नुसतं फक्त पाणी प्या आणि धापा टाका, म्हणजे काय म्हणतात तशी अवस्था होते. आई पाठीमागं बसले. आम्हाला सीटा मात्र मिळाल्या, एवढं मात्र बरं झालं की आम्हाला सीटा मिळाल्या. नाही ते आणि उभा राहून, कारण आता सध्या एवढं राहणार नाही, पण जसं शाळा सुरू होतील तसं बघा. आणि एस टीला गर्दी भरपूर होणार आहे, भरपूर म्हणजे आउट ऑफ कंट्रोल गर्दी होते. बसायला सुद्धा जागा मिळत नाही, उभं राहायला सुद्धा जागा मिळत नाही. सीझन आले का नाही, जसं दिवाळी असू दे, उन्हाळा असू दे, सणाचे सीझन असू दे, तसं आता काय नाही. आता आराममध्ये व्यवस्थित. ही गाडी एवढी चांगली आहे ना, नवीन गाडी आहे बहुतेक. याला एवढा सुद्धा किंचित सुद्धा म्हणजे असा हादरा बसतोय ना, धडधडतोय, इरिटेट होतोय, काही नाही. जर जुन्या गाड्यातनी बसा, डोक्याचा खुळखुळा होऊन जातो, एवढं प्रचंड इरिटेट होतंय. पण नवीन गाड्या एवढ्या सुंदर आल्यात ना की त्याला ना खालून काय हे आहे काय जास्त हादर बसू नये म्हणून, कारण नवीन असतं म्हणून. सस्पेन्शन चांगला आहे गाडी. हां, खूप बरं वाटतं ताई नो. म्हणजे आता किंचित सुद्धा आम्हाला असं इरिटेट जाणवलं नाही. असं वाटतं की हीच गाडी कोल्हापूरला जावी आणि तिथं बदलायची गाडी ती आणि कसली असते काय माहीत. असं झालं. आता सांगलीमध्ये आले, सांगलीमधनं उतरायचं, दुसरी गाडी कोल्हापूर पकडायची. आता डायरेक्टली तुम्हाला बघूया घरी गेल्यानंतर भेटते. आईनं ना सांगली स्टँडवर उतरल्या पहिला पुढं. मी म्हटलं एवढी फास्ट का चालली ही, मला वाटलं गाडी बिडी बघायला चालल्या. ही शिरली इथल्या एका दुकानामध्ये. ते पोरं जे मागेल ते हिचं सुरू झालं घ्यायचं. आणि तुम्हाला खरं सांगू तर तेवढ्या वेळात तिनं 300 रुपये खर्च केले. म्हणजे अगदी अर्ध्या तासात तिने 300 रुपये चुर्रा केले बघा. म्हणजे असं आहे की ते पोरं जे मागेल. आता सुरुवातीला आता हे घेतलेलं आहे, तर आणि पुन्हा ते पोराने आईस्क्रीम मागितलं, ते आईस्क्रीम पण घेतलेलं आहे. पुन्हा चुटर अजून असं भरपूर. माझा ओरडा तिला ते सुरू होता की बाबा असं नको करू, एवढं हे करू नको. तुमच्या पण कमेंट असतात बाहेरचं खाऊ घालू नका वगैरे, पण काय ऐकायचं काय नाही आहे. आई तुला पैशाची व्हॅल्यू नाही. तिला एखाद्या मार्केटमध्ये उधळायसाठी दिवसाला 10 लाख तर 10 लाख संपून येईल. हलत नाही.
आम्ही कोल्हापुरात आलो, स्टॉपवरती आमच्या उतरलो, ही शिरली आणि पुन्हा दुकानात. आता म्हणलं आता काय राहिलं, तर म्हणली घरी दीदी आहे, नितीन आहेत, पुन्हा सागर आहे, त्या तिघांसाठी आता खाऊ घ्यायला लागलेली आहे बघा. त्यांच्यासाठी आणि काय काय मी पे करायला लागली तर मला करू दिलेलं नाही. नाही, तुमचं तुमच्याजवळ ठेवा, मलाच घ्यायचं आहे, मलाच हे करायचं आहे, असलं आईचं हे आहे. असं सागर आलेला न्यायला, त्याच्यानंतर तुमचे दादा येणार आहेत, तरी पण आम्हाला म्हणजे बसता आलं नाही. काय पॅन्ट्या हाल करते बघ की, पॅन्ट्या कोण आले बघ बघ. अरे उडून उडून धावा घेते त्या. ए आई, पाहुण्याच्या घरात पहिला यायचं असतंय, चल पाहुण्याच्या घरात पहिला यायचं असतंय. हा नाही वळचिल तिकडं, पाहुण्याच्या घरात यायचं, चल. कुठं आल्या आल्या मी मस्त अशी आंघोळ केली, फ्रेश झाले, त्याच्यात थोडासा आपला नट्टापट्टा केला, कारण गावाकडे ना कुठं जायचं असेल तरच मी आवरत होते, नाही तर मी तोंडाला सुद्धा काही कुठली क्रीम लावली नाही, काहीही लावलं नाही, फक्त कपाळाला एक टिकली लावायची कधीतरी, आणि तसाच माझा अवतार तिथं राहा. आता मी जेव्हा संदीपच्या घराचा स्लॅब असेल त्याच वेळेला मी जाणार आहे त्याच्यामध्ये, आणि आधीमध्ये काय बघूया, आलं एखादा योगायोगानं बाबा जावंच लागते तर मात्र असे. आणि आता मी आता स्लॅबलाच जायचं ठरलेलं आहे. आल्यानंतरचं जर घर भरून बघितलं तर पसारा तर दिसायला काय दिसत नव्हता, पण यातलं त्यात लय झालं, कारण वाट्याच्या जागी प्लेटा आलेल्या होत्या, प्लेटाच्या जागी तांबे गेलेले होते, पुन्हा कपडे खालचे वर, वरचे खाली, असा पण भरपूर सारा गोंधळ होता. किटोनं तरी पण बऱ्यापैकी ही केलं. ती काय करायची, सकाळी क्लासला जायची, थोडंसं बनवायची, क्लासला जायची, आणि क्लासवरनं येऊन मग चपात्या वगैरे कधी कधी करायची. कधी जमलं तर ठीक, नाही तर सांगायची पप्पाला, पप्पा लच्छा घेऊन या, मग लच्छा आणायचा आहे. एक दिवस तर तुमच्या दादानी स्वतः भाजी बनवलेली होती डाळीची, सागरला खूप आवडली. सागर म्हणला काय घातलेलं होतं काय माहीत, पण भाजी खूप चवीला झाली. ते असं करत त्याने ॲडजस्ट केलेलं आहे. म्हणून मी कायम एक म्हणते तुम्हाला की घरामध्ये एक तरी मुलगी हवी. बघा आज किट्टो होती, त्यामुळे मी 4 दिवस आरामात राहू शकली, मला अजिबात टेन्शन आलं नाही. मुलींना शिकवण्याचा फायदा जो असतो ना, तो अशा वेळेलाच होतो. एरवी करून घ्या न करून घ्या तुमच्यावर डिपेंड आहे काम, पण त्यांना त्यांच्या अंगाला जर जे वळण लावू आपण, त्या वळणाचा फायदा आपल्यालाच कधी ना कधी तर अशा वेळेला होऊन जातो. आता तिनं मी येईपर्यंत 2-4 दिवस अगदी आरामात सागरला आणि तुमच्या दादाला तिनं सकाळचं आणि संध्याकाळचं दोन्हीही टाईमचं व्यवस्थित जेवणपाणी केलं. म्हणजे घर आवरणं म्हणा, थोडंफार जसं आवडेल, आपण परफेक्टची अपेक्षा करायची नाही, कारण अजून ते वय नाही आहे, किंवा त्यांना तेवढंच कळत नसतं की ही सगळी जबाबदारी माझी आहे, मी करायला पाहिजे, जे केलं त्यात समाधानी. म्हणून मला खूप तिचं कौतुक वाटतं की बाबा अशा ह्याच्यातसुद्धा तिने छान. आता किचन ओट्यावर जर बघायला गेलं तर एरवी तुमच्या दादाला सोडून गेले तर ते बेसिन असं कळकटल्यागत होऊन जातं, त्या बेसिनमध्ये पाणीसुद्धा मारलं जात नाही आहे. असे खूप सारे अनुभव आहेत की पुरुष मंडळी एकटे घरात असतील तर त्या घराचा कायापालट करून टाकतात, पण जेव्हा तुमची मुलगी असेल घरामध्ये, अगदी छोटी का असे ना, ती झाडू तरी मारणार, 4 भांडी असतील ती तरी घासणार, किंवा काही ना काहीतरी करून थोडं का होईना व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करणार, हाच फरक असतो. आता काही मुलं असतील बाबा करतात, कारण मला खूप साऱ्या ताईंच्या कमेंटी असतात की ताई माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा हे करतो, माझा मुलगा ते करतो, बरोबर, मी असं नाही म्हणणार, पण मुलगी असलेल्याचा हा फायदा होतो. बरं मुलगी असून पण नाही, मुलींना शिकवलेल्याचा फायदा होतो. मी एक 4 दिवस आरामात राहिले, थोडंसं मलाही बरं वाटलं, कारण रोजचं तेच रुटीन, रोजच्या त्याच सगळ्या गोष्टी, आणि असंच कुठं तर फिरायला जायचं, हे जायचं ते जायचं चालू होतं दादाचं, पण त्यांच्या कामाच्या ह्याच्यामुळे आमचा तो प्लॅन सक्सेस होईल याची काय मला गॅरंटी वाटत नाही. कारण एक फॅब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टर जे असतात ना, त्यांना माहीत असतं की ते काम जे असतं त्यांनी घेतलेलं असतं ते पूर्ण करायचं असतं, काही अडीअडचणी येतात त्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात. असं झालं माझं आल्यानंतर सुरू झालं, मग घड्या घाला, मांडा, आवरा, साफ सफाई, ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. आता आईसोबत जे काय असतील ते व्हिडिओ तुम्हाला मी जरूर शेअर करेन. आता म्हटलं एक मशीन जी आहे ती लावण्यापेक्षा भरून ठेवलेली बरी, म्हणजे सकाळी फक्त बटन दाबलं मशीन लागते. ह्या हिशोबानं मग सगळी जी काही कपडे मला वाटत होती की जी धुयाचे आहे, दादांचे राहिलेले आहेत, ती सगळी काढली. चला व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.